इथे जाऊन ह्याच रस्त्यात त्यांनी आंदोलन केलं होतं आणि काय भाषण केलं होतं, तुमचे गिला नाही हे काय काय सांगू देते ना, किती आधी टाकल्या, इथून येण्यासाठी बंदी, तिथून येण्यासाठी बंदी, आता तुम्हाला सांगतो बिलकुल आमचं सरकार आलं की बिलकुल पाणी देऊ. फडणवीस साहेब ओरडून चालत नाही, काम करायला लागतं, ते काम करून दाखवायला लागतं. ही धमाल होता बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती, ती तुमच्यात असेल तर काम करून दाखवा, या शहराला पाणी देऊन दाखवा. तुमच्या खात्यात चुकीचे पैसे आले ते परत द्या, नाही तर तुम्हाला आम्ही दंड देखील लावू. हे पहिलं सरकार असेल, निर्लज्ज सरकार असेल. पण त्याच बाजूला मी पाहतोय ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, कधी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ होतो. आता गेल्या 6 महिन्यात देखील काही काही ठिकाणी पाऊस पडलाय, काही काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती झालेली आहे. शेतकरी बांधव आत्महत्या करतात, गळ्याला फास लावून स्वतःचे जीव घेत आहेत आणि त्यांच्या देखील महिलांना पत्नींना हे सरकार उत्तर देऊ शकत नाही की ही परिस्थिती शेतकऱ्यांना का आली. इथून काही अंतरावर या जालना रोडवर जा, कधी बीड रोडवर जा, कधी शेतकरी भेटते त्यांना विचारा. कारण आपण अनेक लोक शहरी लोक असतो, आपल्याला वाटतं की आपलेच सगळं हे महत्वाचं असतं. पण जेव्हा शेतकरी बांधवांना तुम्ही विचाराल की जे काही सांगितलं होतं, काय काय सांगितलं होतं, कर्जमाफी करू, दादा तर सरळ बोलतात की मी कधी वचन दिलंच नव्हतं. मुख्यमंत्री बोलतात हे आता मला करायचं नाही. नक्की ह्या राज्यात चाललंय तरी काय, हा प्रश्न जर आपण विचारला तर तुम्हाला भलतीकडे नेतील. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, होय रामराज्य आम्हाला पण आणायचं आहे, पण आमच्या रामराज्यात आम्ही एक शिकवण घेतलेली आहे. आमची शिकवण हीच आहे, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. जेव्हा जेव्हा हे भाजपचे मंत्री असतील, हे यशस्वी गटातले मंत्री असतील, या सगळ्या महाझुटी कारभारमधले निर्लज्ज आमदार असतील, खासदार असतील, ते येतील तेव्हा विचारा त्यांना, पाणी कधी देताय, तुम्ही जी वचनं दिली होती ती पूर्ण कधी करताय, आणि नसेल करताय तर राजीनामा द्या आणि निघून जा आमच्या महाराष्ट्रातून. आम्हाला ह्या राज्यामध्ये असे खोटारडे लोक नको आहेत. बरं, प्रश्न असा आहे की तुमच्या इकडच्या पालकमंत्र्यांना भेटायचं तर भेटायचं तरी कधी. 72व्या माळ्यावर जायला तुम्हाला लिफ्ट आहे का? ते गाणं होतं, ऊंची बिल्डिंग लिफ्ट ही बंद आहे, कैसे मैं आऊं, लिफ्ट बंद आहे, ते झालं. बरं, खासदार आहे ना, आता मी तेच विचारत होतो, मला मी तुम्हाला विचारत होतो, आताचे खासदार कोण आहे तुमचे? बोलता येत नाही, हरवला खासदार, हरवला. मला सांगा, प्रश्न असा पडलेला आहे की त्यांच्यासमोर पाण्याचं आंदोलन करायचं तरी कसं? तुम्ही रिकामी बाटली घेऊन गेलात, काय मारून देतील तुम्हाला? हे महिलांना मान्य आहे? कदाचित स्पीड ब्रेकर लगेच टाकून देतील का दुकानाच्या बाहेर, पण दुकान देखील स्वतःच करून घेतील. हे पुरुषांना मान्य आहे? आज गणपतीचा भाग बाजूला सोडा, पण दुर्दैव असं आहे की ह्या शहरावर, छत्रपती संभाजीनगर शहरावर प्रेम करणाऱ्या या सरकारमध्ये कोणी नाही, आपलं मानणाऱ्या या सरकारमध्ये कोणी नाही. ह्या शहराचा विकास करण्यासाठी असेल, समाजकारण करण्यासाठी असेल, म्हणजे खरोखर आपण जी तुम्ही आणि सगळेच मंचावर बसले, खैरे साहेब आपण असेल, सगळेच जे शिवसैनिक आहेत, शिवसैनिक बोलल्यानंतर शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना, भारतीय कामगार सेना असेल, स्थानिक लोकाधिकार समिती असेल, सगळ्या अधिकृत समित्या मी बोलतो. तुम्ही जी मेहनत घेतात, गेले 1.5 महिना जे काम करत आहात, म्हणजे आंदोलन करत आहात, प्रत्येक वॉर्डमध्ये पायी गेलेला आहात. जे माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की 80% समाजकारण, 20% राजकारण, हे तुम्ही खरं करून दाखवलेलं आहे. कारण हे आंदोलन स्वार्थासाठी नाही, काही लगेच कुठच्या निवडणुका येत नाही. कुठच्याही, आता आपण पाहतोय केंद्राच्या निवडणुका होऊन गेल्या, राज्याच्या निवडणुका होऊन गेल्या, एखाद्या महिन्यात कुठल्याही निवडणुका येत नाहीत. हे कुठच्याही स्वतःसाठी तुम्ही आंदोलन करत नाही, स्वतःचं कुठेही मोठं होर्डिंग पाहिलं नाही. हे आंदोलन जे आहे ते जनतेच्या हिताचं आहे आणि हाच प्रश्न आपण विचारायला पाहिजे या सरकारला की आम्हाला पाणी का मिळत नाही. तसं जर विचार करायला गेलं तर हे शहर फार महत्वाचं आहे. हे शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक आहे, पर्यटनासाठी महत्वाचं आहे, उद्योगासाठी महत्वाचं आहे. सुभाष देसाई साहेब जेव्हा उद्योगमंत्री होते, पालकमंत्री होते, तेव्हा इथेच बाजूला काही किलोमीटरच्या अंतरावर ऑरिक सिटी बांधली आहे. जगभरात आम्ही जेव्हा मंत्री म्हणून जायचो तेव्हा अभिमानाने सांगायचो, जर महाराष्ट्रात कुठे यायचं असेल तर या ऑरिक सिटीमध्ये या, छत्रपती संभाजीनगरमध्ये या, तुमच्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे, नोकऱ्या मिळायला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. पण आज ते होत नाही. आज हे सरकार जे आपल्याला व्यस्त ठेवत आहे, ते लढायांमध्ये ठेवत आहे, भांडणांमध्ये ठेवत आहे. जिल्ह्यामध्ये पाण्यावरनं वाद सुरू झाले, तालुक्यांमध्ये पाण्यावरनं वाद सुरू झाले. पाणी नसेल तर तुमचं धर्म नसेल तर समाज नसेल तर जात,
ह्याच्यातच आपल्याला व्यस्त ठेवलेलं आहे. कारण हे जे पैसे खात आहेत हे तुम्ही पाहू नयेत, बघू नयेत म्हणून आपल्या डोळ्यावर सापडलं गेले आहे. आज तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे. जेव्हा आपण हा मोर्चा काढला, हे आंदोलन सुरू केलं, लबाडोनं पाणी द्या, लबाड कोणी आपण बोललो होतो का? लबाड म्हणून आपण बोललो होतो का? मग अंगावर स्वतःवर रंगरंगोटी लिहून कोणी घेतलं लबाड म्हणून? काय ज्यांनी उत्तर दिलं त्यांनी, हीच भाजपा गेले 11 वर्ष केंद्रात सरकारमध्ये आहे. हीच भाजपा आपले 2.5 वर्षाचा काळ, त्याच्यात देखील कोविडचा काळ बाजूला ठेवला तर 10 वर्ष या महाराष्ट्रात सरकारमध्ये आहे. हीच भाजपा निर्लज्जपणे आपल्या सोबत महानगरपालिकेमध्ये होती आणि हीच भाजपा आपल्या सोबत गेले 25 वर्ष जेव्हा यांची एखादी सरकार नव्हतं तेव्हा सरकार आणि त्याचे राज्य सरकारचे जे काही फायदे होते ते उचलायला आपल्या सोबत होती. आज आपल्या अंगावर येते. तुम्ही विचार करा, आपल्या महाराष्ट्राबद्दल या भाजपच्या मनात राग केवढा आहे. एक शहर आहे छत्रपती संभाजीनगर, एक शहर आहे, त्या शहराला पाणी पुरवठा का नाही होऊ शकत? 3 दिवस आड असेल, 2 दिवस आड असेल. या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची जी परिस्थिती उद्भवलेली आहे, ग्रामीण भागात जसं दुष्काळ जाहीर होतो तसं इकडे ह्या शहरामध्ये दुष्काळ जाहीर करा, नाहीतर लबाडावर हाच प्रश्न, हा आवाज आता थांबता कामा नये. आणि म्हणून या सभाची समाप्ती मी करणार नाही. इथून आम्हाला पुढे जायचं, निवेदन द्यायचे, प्रशासनाने निवेदन द्यायचं. आणि प्रशासनाने काय करणार? जोपर्यंत आदेश मुख्यमंत्र्यांकडून येत नाही तोपर्यंत महानगरपालिका आयुक्त देखील काय करणार? ठीक आहे, आम्ही निवेदन देऊ, आम्हाला सांग की लवकरात लवकर आम्ही या प्रश्नावर मार्गी लावू. पण आज मी जनतेला विनंती करत आहे, मी जसं नेहमी सांगतो की दुर्दासेने थांबतो, असं थांबणार नाही. कारण हा प्रश्न जोपर्यंत आपण मार्गी लावत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही. आज आपल्याला पक्का ठरवायचं. तयार आहात? तुम्हाला वज्रगुण करून दाखवा की तयार आहोत आम्ही. ही ताकद आहे, ही ताकद येणारा प्रत्येक लबाड जो असेल या सरकारमधला त्याला ताकद दाखवल्याशिवाय थांबणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.